हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 11 पाहणार आहोत. मुलांनो, यापूर्वीची उदाहरण संग्रह जर तुम्ही पाहिली नसतील तर मी ती व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवर टाकलेली आहेत, ते तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला बेरीज किंवा या अगोदरची वजाबाकी समजेल. तर मुलांनो, आपण आज उदाहरण संग्रह 11 हा पूर्ण पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचे उदाहरण संग्रह 11 मधील सर्व गणितांतील डाऊट क्लिअर होतील. तर मुलांनो, आपल्याला इथे पहिलं गणित दिलं आहे 8,57,513 वजा 4,82,256 याची बेरीज वजाबाकी करायची आहे. तर मुलांनो, इथे मी वजाबाकी केली आहे. मी तुम्हाला एकदा समजावून सांगते आणि बाकीचे गणित मी तुम्हाला इथे स्वतः सोडवून दाखवणार आहे. तर मुलांनो, इथं आपलं 3 हे 6पेक्षा लहान आहे. तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, फक्त 3च्या पुढे 1 घ्यायचं आणि ही संख्या याच्यापेक्षा लहान आहे म्हणून इथं इकडलं 1 इकडं घेतल्यामुळे इथं 6 करायचं. काहीच लक्षात ठेवू नका मुलांनो, फक्त एवढं लक्षात ठेवा की खालच्या संख्येपेक्षा वरची संख्या ही लहान असली तर त्या संख्येपुढे 1 घ्यायचं आणि इथल्या संख्येमध्ये 1 मिसळायचं. म्हणजे इथं किती झालं 13 आणि इथं किती झालं 6. तर 13मधून 6 गेले 7 आणि इथेही आता 1 हीच 5पेक्षा लहान आहे म्हणून इथं पुढं याच्या 1 घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये 1 मिसळायचं. तर 11मधून 6 गेले, इथलं आपण 1 मिसळलेलं 6 गेले, तर 6 गेले 5 राहिले आणि 5मधून हे इथलं 1 मिसळलेलं 3, तर 2 राहिलं आणि इथं 7मधून 2 गेले 5 राहिले. आता डबल मुलांनो, इथं 8पेक्षा 5 ही लहान संख्या आहे, तर 5च्या पुढे 1 घ्यायचं म्हणजे किती झालं इथं 15. 15मधून 8 गेले 7, आता इथं 5 झालं, तर 8मधून 5 गेले 3 राहिले. तसंच मुलांनो, आता गणित क्रमांक 2ही आपण सोडवूयात. मी इथे सर्व गणिते असे मांडून ठेवलेली आहेत, तुम्हीही असं मांडून ठेवा आणि माझ्याबरोबर गणित करा. तर मुलांनो, 9मधून 3 गेले, किती राहिले 6 राहिले. आता इथं 1 ही 2पेक्षा लहान आहे, तर याच्यापुढे 1 घ्यायचं म्हणजे 11मधून 2 गेले 9 राहिले. इथं 1 मिसळा कारण ह्याच्या अगोदरची संख्या ही याच्यापेक्षा लहान आहे, तर 5मधून 5 गेले 0 राहिले. 7मधून 7 गेले 0. 1मधून 0 गेलं 1च राहिलं. 3मधून 3 गेले 3. 1मधून 1 गेलं 0 राहिलं. तर इथं 0 लिहायची, शेवटची संख्या 0 लिहायची गरज नसते मुलांनो. तर आपलं याचं उत्तर आलेलं आहे 3,10,096. तर मुलांनो, आपण गणित क्रमांक 3 पाहूया. आता डबल मुलांनो, इथे आता 1मधून 3 जात नाही, तर याच्यापुढे 1 घ्या. 11मधून 3 गेले, किती राहिले 8 राहिले. आता इथं आपण इकडलं 1 मिसळूयात म्हणजे इथं 3 झालं. तर 0मधून 3 जात नाही म्हणून 0च्या पुढे 1 घ्या. तर 10मधून 3 गेले, किती राहिले 7 राहिले. इथं आता 9 झालं. मग 9 हे 5पेक्षा मोठा आहे, तर 15मधून 9 ह्याच्यापुढे आपण 1 घेऊ. 15मधून 9 गेले, किती राहिले 6 राहिले. आता इथं 14मधून 8 गेले, किती राहिले 9, 10, 11, 12, 13, 14, 6 राहिले. इथं डबल 13मधून 6 गेले, किती राहिले 7 राहिले. 8मधून 3 गेले 5 राहिले. 1 मिनिट, इकडं आपण 3च्या पुढे आपल्याला 5 मोठा असल्यामुळे 1 घ्यावं लागलं होतं, म्हणजे आपल्याला इथं 1 मिसळावं लागेल. म्हणजे 8मधून 4 गेले, इथे 4 राहिले. 6मधून 2 गेले 4. तर पहा मुलांनो, आपलं याचं उत्तर आलेलं आहे 44,76,678. आता गणित क्रमांक 4 पाहूया. आता मी मुलांनो फास्टमध्ये करून दाखवते. तुम्हाला समजलीच असतील वरचे उदाहरणं संग्रहावरून आपण कशात काय मिसळलं आणि काय कशापुढे 1 लावलं ते. तर मुलांनो, इथं 17मधून 8 गेले, 17मधून 8 गेले 9 राहिले. 12मधून 4 गेले 8 राहिले.
18मधून 10 गेले 8 राहिले. 13मधून 6 गेले 13मधून 6 गेले 7 राहिले. 4मधून 1 गेले 3 राहिले. 5मधून 2 गेले 3 राहिले. 4मधून 1 गेले 3 राहिले. तर पहा मुलांनो, इथे आपण हे गणित सोडवलं आहे आणि याचं उत्तर आलेलं आहे 33,37,889. आता मुलांनो गणित क्रमांक 5. तर 15मधून 7 गेले 8 राहिले. 4मधून 4 गेले. 15मधून 7 गेले 8 राहिले आणि ही लहान संख्या असल्यामुळे इथं आपल्याला एक संख्या मिसळावी लागेल, म्हणजे 5 झाले. तर 14मधून 5 गेले 9 राहिले. डबल 13मधून 6 गेले 7 राहिले. 12मधून 5 गेले 7 राहिले. 11मधून 7 गेले 4 राहिले. 10मधून 9 गेले 1 राहिले. 7मधून 2 गेले 7मधून 3 गेले किती राहिले 4. तर पहा मुलांनो, आपल्या गणित क्रमांक 5चं उत्तर आलेलं आहे 41,47,798. तर मुलांनो गणित क्रमांक 6. 13मधून 8 गेले 5 राहिले. 11मधून 5 गेले 6 राहिले. 12मधून 6 गेले 6 राहिले. 1 मिनिट मुलांनो, आता हे आपण इकडं 1 लावलं तर इकडे 1 मिसळावं लागेल. तर 12मधून 7 गेले 5 राहिले. 11मधून 5 गेले 6 राहिले. 10मधून 6 गेले 4 राहिले. 8मधून 8 गेले 0. 3मधून 3 गेले 0. तर मुलांनो, आपलं उत्तर आलेलं आहे 46,565. तर मुलांनो, माझी पुढील सर्व उदाहरणं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळतील. तर मुलांनो, आपण उदाहरण संग्रह 12 हा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे. तो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.